मी ईश्वरी निलेश पावडे. माझा आता नीट क्वालिफाय झालंय. मला 641 मार्क्स होते अँड मला नायर हे कॉलेज अलॉट झाले फर्स्ट लिस्टमध्ये. आणि आता माझी जॉईनिंग आहे. 14 ला फर्स्ट लेक्चर आहे. सर्वप्रथम सर्वांचे स्वागत स्टेजवर. लाईक माझी मम्मी, नांदेडच्या महापौर, मॅडम अँड सर अँड प्रकाश सर अँड माय ऑल डिअर फ्रेंड्स. मी काही बोलत नाही, तुम्ही सगळे मला क्वेश्चन्स विचारा, मी त्या क्वेश्चन्सचे तसे आन्सर देते. आणि मग आपण लाईक एक अक्नॉलेजमेंट घेऊ आणि त्याच्यानुसार तुम्हाला थोडं थोडं फ्लो कळेल की कशी स्टडी होते. कारण की इट इज फेब्रुवारी, मार्च मध्ये तर तुमचे एक्झाम्स आहेत बोर्ड्सचे. तर बोर्ड्सचे एक्झाम्स आणि नीटचं सायमल्टेनियस प्रिपरेशन स्टुडंट्सला वाटते की इट इज व्हेरी डिफरंट अँड व्हेरी टफ थिंग, बट ऍक्च्युअली इट इज नॉट. इफ यू थिंक द वे इट हॅपन्स, ते तसंच असते. आता बोर्ड्स मध्ये कोणाची फिशरी असेल, कोणाचा क्रॉप सायन्स असेल, बट तुमचे जे 3 कोर सब्जेक्ट्स आहेत विच इज फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी, ते तर सेमच है ना. मग वाई टू थिंक दैट कि अरे यार बोर्ड्स आ रहा, अभी तो मेरा पूरा नीट का ही सिलेबस जाएगा. नो, नॉट दैट वे. इट इज नॉट ना. लाईक तुम्ही जर स्टेट बोर्डचं फिजिक्स वाचताय तर नीट मध्ये पण तेच फिजिक्स येणार आहे. फक्त तिथं तुम्हाला थेअरी लिहायची आणि ते MCQ आहे. बाकी कंटेंट तर सेम आहे ना. कुठूनही कन्सेप्ट कळाला तर आन्सर दोन्ही साईडचे लिहिता येतात. फक्त थोडंसं ब्रेनचा पार्ट येते की तुमची लॉजिक कशी लागते. इथं लॉजिक थेअरीमध्ये लावायचे की दिस वॉज दॅट लाईक दिस. इथं तुम्हाला न्यूमरिकल्स कडून लॉजिक काढायचे आणि फक्त टिक करायचं. बाकी सगळं तर ते बेस जे असते ते सेम असते. जर एकदा बेस कळाला ना की तुम्ही समोर कसं जाता, दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट. लाईक आता फिजिक्स मध्ये तुम्ही सगळ्यात पहिले मेकॅनिक्स घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टाईल मोशन सांगितलं. तर ते प्रोजेक्टाईल मोशन मध्ये आपण काय लर्न करतो, ते फॉर्म्युलेज लर्न करतो, विच इज दॅट रेंज वाला फॉर्म्युला. कोणी सांगू शकते का? चुकीतून शिकते. एकदा तर तुझं चुकलं तर तू नेक्स्ट टाइम जेव्हा त्याचा खाली जाऊन फॉर्म्युला वाचशील ना, तुझं ते चुकणार नाही फॉर्म्युला. दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट. एक्झाम्स मध्ये आपण काय करतो, लाईक 720 ची एक्झाम्स आपण देऊन आलो जम्बो, आणि आता घरी येऊन कळालं की मला 600 मार्क्स आहे, 500 मार्क्स आहे. व्हॉट डू यू थिंक? अरे बापरे, मला 500 आहे, मला 600 आहे. बट यू नेव्हर थिंक की माझे 600 to 720 120 मार्क्स गेले, तर ते कुठे गेले. तर हे 600 खालचे बघण्यापेक्षा यू शुड थिंक ते 120 कुठे गेले. म्हणजे तुम्ही जेव्हा त्या 120 कडे पाहताल तेव्हा तुम्हाला कळते की माझी चूक कुठे आहे. म्हणजे सपोज कोणता क्वेश्चन आला, बायोचा असू दे, केमिस्ट्रीचा असू दे, फिजिक्सचा असू दे, तर ते चुकलेला क्वेश्चन बघायचा. म्हणजे आपण हे पेपर घेतला, सपोज हे पेपर आहे आणि ह्याचा फर्स्ट क्वेश्चन माझा चुकला, तर त्या फर्स्ट क्वेश्चनला राऊंड मार्क करून ठेवायचं आणि मग ते टिक करा, किंवा म्हणजे तुम्हाला जसं अनालिसिस करायचं तसं अनालिसिस करा त्या पेपरचं. आणि मग जे कन्सेप्ट चुकलेत ते कन्सेप्ट वाचून पहा, वाटलं तर तिथे लिहा. मग तुम्ही जेव्हा ते कन्सेप्ट रिराईट करता, रिव्हिजन करता, चुकल्यानंतर तुम्हाला ते आठवते. नेक्स्ट टाइम जेव्हा पेपर देतात, माझा लास्ट टाइम हे पेपर चुकला होता, हे क्वेश्चन चुकला होता, हे कन्सेप्ट मी विसरले होते, नेक्स्ट टाइम ते चुकणार नाही. मग ते 600चं 605 होईल, 604 होईल, कधी कधी 500च्या रेंजमध्ये पण जाईल. पण ते तुम्ही मग त्याला अपग्रेड करताय ना. एकदा लाईक वेन यू से यू आर शूटिंग अन ॲरो, सो व्हॉट डू यू डू? फर्स्ट इज पहिले ते मागे जाते आणि देन ज्या रेंजने ते मागे गेला तितक्या डबल स्पीडनं ते समोर जाते. त्याच्यामध्ये पण फिजिक्सच आहे ना. मग तसंच असते आपल्या याच्यामध्ये पण. लाईक कधी कमी आले तर यार डोंट गेट डिप्रेस की बाबा माझे कमी आलेत, वाय सो. इट इज नॉट दॅट वे. कमी आले तर लाईक ठीक आहे, मी थोडे सिली मिस्टेक्स केले, मी कमी केले, पण असं त्याचा अर्थ होत नाही ना की अभ्यासच केला नाही. अभ्यासच केला नाही, दिस इज नॉट द सोल्युशन और द कन्क्लुजन ऑफ दॅट थिंग. What is the conclusion? This time I was not that good, I was not that confident. Next time I would be. Next time I would study and I will achieve the thing. This is the thing. Like, don't get negative or depressed. आता रोज जम्बो होतील ना सर, डेली जम्बो होईल. आणि डेलीचं 720च्या जम्बो असतो लाईक OMG. म्हणजे 5 तास तर तिकडे जातात आणि कधी कधी आपण अनालिसिसच नाही करत. आणि त्याच्याहून इम्पॉर्टंट थिंग ही आहे की मेंटेन अ बुक.
ते बुक मध्ये काय करायचं, जे चुकलं ते लिहायचं. मग रिव्हिजनच्या नावाखाली कधी कधी ते फक्त बुक ओव्हरव्ह्यू करायची. ती बुक ओव्हरव्ह्यू केली ना की ते आपल्याला कळते की हे माझं थोडं वीक आहे. मग ते वीक सेक्शन आपल्याला कळाले की नेक्स्ट टाइम हे होते. म्हणजे आता सपोज तुझं कोणचं कायनॅमेटिक्स करेक्ट आलं, कायनॅमेटिक्स करेक्ट आलं, म्हणजे आता कायनॅमेटिक्स आज करेक्ट आलं, गॅरंटी का उद्या करेक्ट येईल? नाहीच ना. मग त्याच्यासाठी पण काय करावं लागतं की थोडं थोडं रिव्हिजन लागतं त्याच्यासाठी. पण सपोज आज करेक्ट आलं तर उद्या त्याचे चान्सेस किती आहेत की ते चुकल? थोडे कमी चान्सेस आहेत ना. म्हणजे आज सपोज 40% होते, तुला 60% असतील, कारण की तुला लास्ट पेपरमध्ये तुझ्यावर कॉन्फिडन्स आला. तू त्याला कॉन्फिडन्स येत नसते. म्हणजे तुक्का लागला आणि करेक्ट आला, दॅट इज नॉट द कॉन्फिडन्स. वेन यू अनालाइज द क्वेश्चन इन द examination, that time you get the confidence ki yaar I am a bit perfect, I am bit confident on this. So मग नेक्स्ट टाइम ते चुकण्याचे चान्सेस कमी, असं नाही की ते चुकणारच नाही, चान्सेस कमी आहेत. पण आज जर क्वेश्चन चुकला आणि तू ते क्वेश्चन पाहिलाच नाही, तुला माहितीच नाही तुझे क्वेश्चन्स कोणते चुकलेत, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही कोणते क्वेश्चन चुकलेत, नाहीतर तुम्ही ते क्वेश्चन चुकले पाहिला आणि फक्त असं ठीक आहे फाईन चलो, आणि तुम्ही ते बुक पाहिली नाही का, त्याचे थेरी पाहिली नाही का, दुसरं MCQ पाहिलं नाही त्याच्या रिलेटेड, तर नेक्स्ट टाइम त्याचे अजून जास्त चान्सेस आहेत ना ते चुकल म्हणून. पण आपण कधीच असं हे करत नाही की यार लाईक मी ते पाहायलाच पाहिजे. आपण काय म्हणतो, लास्ट टाइम आता 5 मिनिटाखाली काय म्हणलंय की तुम्हाला 600 आले, सो यू सी दॅट बॉटम 600 बट यू डोंट सी द अपर 120. व्हाट यू नीड टू सी इज दैट ये अपर का 120 देखा एंड गलतियां सुधारते गए तो ऑटोमेटिक अपन खुद इम्प्रोवाइज होते हैं, अपन अपने मिस्टेक्स कर्टल करते हैं. एंड व्हेन यू कर्टल द मिस्टेक्स यू ऑटोमॅटिकली गेट अ 1 स्टेप अहेड. स्टेप्स घ्यायचे, छोटे छोटे घ्यायचे. एकदाच मेजर घेतलं, उद्या एक्झाम में आज बसले 7-8 तास, काहीच फायदा नाही. डेलीचे 3 तास केले, 4 तास केले, पण डिसिप्लिन ना केले तर इट इज मच मोर इम्पॉर्टंट. 5 थिंग्स जे इम्पॉर्टंट आहेत या 2 इयर्सच्या जर्नीमध्ये, त्याच्यात आपल्या सगळ्यांची तर संपतच येईल तुमची. तर त्याच्यामध्ये फर्स्ट इज कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे ते सातत्य आहे, सातत्य. आय एम प्लीज मराठीचे शब्द थोडे काही. सो कन्सिस्टंटली तुम्ही करत गेलात ना तर ऑटोमॅटिक तुम्हाला जे रिझल्ट भेटते ते भेटायलाच पाहिजे. सेकंड इज पर्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी, पर्सिस्टन्सी, डिसिप्लिन, विल पॉवर अँड कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन इज लाईक मी बसले बसले बसले, माझं कॉन्सन्ट्रेशनच लागत नाही. म्हणजे मी 10 पेज वाचले पण मला माहितीच नाही टॉपिकचं नाव काय. व्हॉट इज द पॉइंट? म्हणजे यू कॅन डू द थिंग. लाईक बसणं, किती वेळ मी पुस्तक हातात घेतलं, दॅट इज नॉट द थिंग. एकच पेज वाचला पण त्या एका पेज मध्ये तुम्हाला काही विचार मला आलं, दॅट इज व्हॉट कॉन्सन्ट्रेशन इज. सो मग हे जेव्हा 5 तुम्ही प्रॉपरली कंबाईन करतात ना तेव्हा तुम्हाला भेटते ते व्हॉट इज द सक्सेस. म्हणजे ते होत राहते स्टेप. आणि त्याच्याहून सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ना दॅट इज विल पॉवर. जर तुम्हाला इच्छाच नाही, पॉइंट काय, कन्सिस्टन्सी असून, डिसिप्लिन करून, पर्सिस्टन्सी असून, कॉन्सन्ट्रेशन लावून, नथिंग इज द पॉइंट. विल पॉवर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच यू नीड इन दिस पिरियड. त्याच्यावर आता आपण वाचतोय म्हणजे एक चॅप्टरला एक इव्होल्युशन घेतला तर तो कोणी म्हणू शकते का मी इव्होल्युशन मध्ये खूप परफेक्ट आहे? नाही. इट इज अ व्हेरी क्रिटिकल चॅप्टर. यू कॅन गेट अ व्हेरी रेडी हँड ऑन दॅट इव्होल्युशन. पण जर मी तुम्हाला म्हणलं की मला लिव्हिंग वर्ड सांगा तर इट इज लाईक यार मेरे सबको परफेक्ट आहे. एका मिनिटात तडातड सगळे आन्सर्स. त्या दोघा चॅप्टर मध्ये डिफरन्स काय? ते डिफिकल्टी लेवल आपण डिसाईड केले ना, बाबा हे चॅप्टर डिफिकल्ट आहे, हे चॅप्टर डिफिकल्ट आहे, हे चॅप्टर डिफिकल्ट नाहीये, हे खूप इझी आहे. ते कोण डिसाईड केलंय? आपण डिसाईड केलंय. आणि ते काय डिसाईड केलंय? एनी आयडियाज? लिव्हिंग वर्ल्ड एकदा वाचला का, एकदा व्हिडिओ पाहिला तर संपलं काम.
इव्होल्युशन्सला 3दा वाचा, 10दा वाचा, काय किरकिर आहे, लक्षच लागत नाही वाचताना, इतकं बोरिंग आहे. दिस इज द डिफरन्स. तर मग या दोघांच्या डिफरन्स मध्ये काय होते की तुमचं कॉन्फिडन्स लिव्हिंग वर्ल्ड मध्ये जास्त होतं. आता लिव्हिंग वर्ल्ड मध्ये कॉन्फिडन्स जास्त झाला, एकदा लिव्हिंग वर्ल्ड वाचलं का असं ओव्हरव्ह्यू केलं, एक्झाम मध्ये गेलं की सगळे लिव्हिंग वर्ल्डचे आन्सर करेक्ट. आणि इव्होल्युशनचं बुकच उघडत नाही, कशाला आन्सर करेक्ट येते. तर त्या डिफिकल्टी आपण जे डिसाईड केली त्याच्यामुळे डिफरन्स आपल्या कॉन्फिडन्स मध्ये आला. कॉन्फिडन्स लेवलमध्ये डिफरन्स आला म्हणजे तुमचे क्वेश्चन गेले. सपोज तुम्ही एक्झामला जाण्याच्या पहिले बुकच वाचलं, पण तुम्हाला माहितीये जेव्हा मी त्या एक्झाम ज्याच्यावर होणार आहे त्या चॅप्टरचं वाचलेलं होतं आणि जेव्हा वाचलं होतं तेव्हा परफेक्ट केलं. म्हणजे त्याच्यात मी काही माझ्याकडून ते चुगली टाईप म्हणतात ना, म्हणजे तुम्ही त्या चॅप्टरसाठी चिटिंग केली नाही रिव्हिजनच्या टाइमला, या जेव्हा शिकवत होते तेव्हा. चिटिंग म्हणजे कसं, थोडं अर्ध्यातून सोडून टाकणं, कमी कॉन्सन्ट्रेशन येणं, क्वेश्चन पेपर कमी सॉल्व्ह करणं. ते जर तुम्ही केलेलं नसेल, तुम्हाला जितकं लागतं तितकं कम्प्लीट ब्रिम पर्यंत पाणी भरून घेतलं त्या चॅप्टरसाठी, तर एक दिवस आधी वाचलं नाही पण आधीच कॉन्फिडन्स बनलाय ना त्या चॅप्टरचा, मग नेक्स्ट टाइम चुकेल का? 1-2 क्वेश्चन चुकतील, म्हणजे चुकलेले तुम्ही इम्प्रूव्ह केले तर ते त्याच्या नेक्स्ट टाइम चुकणार आहे का? नाही. तर या सगळ्यांमुळे कुठे आपण एक्झाम हॉलला जाण्याच्या आधी थरथरतो, भीतो, एन्झायटी वाढते. त्याचं इम्पॉर्टंट रिझन काय? कॉन्फिडन्स नाही आपलं, वी कॅन्ट फेस दॅट थिंग. When you learn to face the thing, automatically the marks goes this, and it is not like ऐसा ही जाएगा, बिल्कुल नहीं. It is like a video game. कभी वीडियो गेम खेलते हो क्या आप सब? मतलब अभी आज स्टार्ट किया है कौन सा तो भी एक गेम लिया है फोन पे, लाइक कौन सा भी एक गेम ले लो, सबवे सब, तो उसके अंदर फर्स्ट कभी एक बार खेला तो 100 पे जाएगा, सेकंड टाइम खेला तो कुछ तो हाई स्कोर बनेगा 500 600, थर्ड टाइम खेला तो वापस 50 पे आएगा. तो उधर लगता है कि ऐसा कि कॉन्फिडेंस क्या है गेम में? नहीं ना, वी मूव ऑन पेइंग, चलो 600 को क्रॉस करना है. स्टडीज में करते हो क्या ऐसा? नहीं. वही तो डिफरेंस है. मतलब उधर कैसा जा रहा है ग्राफ, ऐसा आ गया, नीचे गया, बॉटम पे, फिर ये बॉटम पे तो नहीं, ये तो तोड़ना ही है, तो उधर जाके रीच होता है जब तोड़ना है तो. दैट इज अ विल पावर, दैट इज योर कंसिस्टेंसी, डिसिप्लिन. कितना डिसिप्लिन से खेलते ना. मम्मी उधर चिल्ला रही, नहीं मम्मी माझा गेम चल रहा है, गाने शुरू है, टीवी शुरू है, भाई चिल्ला रहा, भूख लगी, देखते हो क्या? नहीं. पर वो कितना आप आधा घंटा ही लेके बैठते हो सपोज वो गेम, पर कितना कंसंट्रेशन रहता है. तोड़ना है तो तोड़ना ही है साला, कितना पॉइंट कलेक्ट करने तो पॉइंट कलेक्ट करना ही है. होता है क्या वैसा? नहीं. स्टडीज में मम्मी आले, मम्मी भूक लागली, मम्मी टीव्ही पाहायची, मम्मी गाणे ऐकायचे, मम्मी कॅफेला जाऊन यायचं. दिस इज व्हॉट द रिझन्स वी मेक. जितके रिझन्स कमी तितके आपल्याकडे चान्सेस जास्त. म्हणजे आपण एक्सक्युजेस जितके जास्त देतो तितके आपले जे चान्सेस आहेत ते कमी होतात. सक्सेसफुल कधी बनू जेव्हा एक्सक्युजेस आपल्याकडे बिलकुल नसतील. आता लाईक खूप दिवसापासून अभ्यास करतच आहोत, ब्रेकच भेटला, चिल मारायचं, 1 घंटा जाऊन यायचं कॅफेवर, कॉफी बिफी पियायची, गाणे ऐकायचे, वापस यायचं आणि बसायचं. पण बसल्यानंतर बिलकुल तोटायचं नाही. मी खूप जायचे लाईक, पण मी बसले की मी बिलकुल उठत नव्हते, असं होतं ते. आणि ती डिसिप्लिन असे म्हणजे रात्री झोपायचं आणि मग सकाळी उठलं की बसले ना की बस, मग तेच सुरू असायचं, अभ्यास. मग थोडं डोकं दुखलं की राऊंड मारून यायचं, घरातच राऊंड मारून यायचं, असं वापस बसायचं. हर स्टूडेंट सक्सेस की कगार पे खड़ा होता है, तो ये भी सब स्टूडेंट है, मगर आपकी चर्चा थोड़ी सी अलग है कि इसमें ईश्वरी बेटा ने क्या किया. पहले नीट के पहले थोड़ा सा मैथमेटिक्स या IIT की तैयारी या NIT की तैयारी की, और फिर मम्मा बोली नीट की तरफ जाओ, और फिर नीट की तरफ आया और सक्सेस पा लिए. उसका क्या रीज़न था, उसमें क्या ऐसा सूत्र था, क्या टेक्निकल थी, क्या रॉकेट साइंस था, क्या इन्होंने इंजेक्शन बड़े बड़े दिए, क्या हुआ था? इसका थोड़ा सा खाली आंसर बहुत जरूरी है हमको. सर जसे म्हणले, मी 11th स्टँडर्ड हे मॅथ्स केलं,
ते पण लाइक ऐसा चिल पिल करना है बोल के किया मैच। नवंबर आ गया, मेरी मम्मी एंड मेरे डैडी बोले कि लाइक चलो बेटा अपने को डॉक्टर बनने का था, तेरे वजह तेरी इच्छा है, सो दे लाइक शिफ्टेड मी एंड देन आई वाज आल्सो रेडीली आई एग्रीड कि ओके फाइन आई वुड बी अ डॉक्टर इन द फ्यूचर एंड आई एग्रीड आई took it over myself कि I wanted to crack, I have this much of time tenure and I need to do। मैंने टारगेट सेट कर दिया, मेरा टारगेट ये है अगले 1.5 साल में नीट एग्जाम आने वाली है, क्रैक कर लिया। मेरे पास 1 साल था, वो लकीली कोरोना की वजह से 1.5 ईयर हो गया so वो टारगेट सेट हो गया मेरे दिमाग में, विच इज द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग। बिफोर टेकिंग द डिसीजन थिंक 100 times, think 1000 times, but once a decision is taken, never turn back। अगर मैं तब बोलती थी कि बाप रे माझं इतकं सिलेबस राहिलं, माझं बायोच माहित नाही, मेरे को बायो मतलब मेरे को वो बायो रट्टा होता ही नहीं था मेरे दिमाग में, हात लावलाच नव्हता। पण मला ते बायोलॉजिकल क्लासिफिकेशन माहित नाही, माझे सगळे आयएबीचे लेक्चर्स मिस आउट झाले। मग आता कसं तरी माझं सुरू झालं मार्च मध्ये, फेब्रुवारीच्या एंडिंगला ऑफलाईन करायचे लेक्चर्स, लॉकडाऊनला तर त्या लॉकडाऊनला मी पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं। मी काय थिंक केलं की लाईक आता मी बाहेर फिरते तर माझं घरी येण्यात, चहा पाणी पिण्यात, त्याच्यामध्ये माझा दिवसाचा, तुम्ही सगळ्या लेक्चरचे जर चमक केलं नाही का दिवसाचे किती 24 आवर्स आहेत लेक्चर्स आपले, बायोचे 2 तास, केमिस्ट्रीचे 2 तास, फिजिक्सचे 2 तास, त्या 2-2 तासाच्या मदत 15-15 मिनिटाचे गॅप, तर ते 15-15 मिनिटाचे गॅप म्हणून पण किती जाय होतील, 2 तास तिकडे वेस्ट गेले तुमचे 15-15 मिनिटं करून। एक अब्बी लेक्चर हुआ यार, 1 मिनिट तो ब्रेक देतो, 2 मिनिट ब्रेक देतो, आपण तसं करून 10 मिनिटाचा ब्रेक घेतो। ते सगळं चमक केलं, ते दिवसाचे 2 तास मी तिथं वेस्ट केले, ते माझ्या लॉकडाऊनमुळे ते वेस्टेज झाले नाही असं मी थिंक केलं। आणि मग माझ्या रूम मध्ये बसले की मग व्हिडिओ लेक्चर सुरू करायचे आणि लिहायचे, दॅट वॉज द थिंग। म्हणजे एकदा टार्गेट दिवसाचं सेट झालं की मला हे कम्प्लीट करायचंच आहे, ते कम्प्लीट केल्याशिवाय मी उठतच नव्हते, आणि मग ते कम्प्लीट झालं की मग आपण बसतच नव्हते। पण ते बसत नव्हते म्हणजे नाही, मी दिवसाचे 7-8 तास अशी स्टडी केलेलीच होती कंपल्सरी, आणि ते शेड्यूल कम्प्लीट होता की 5 तास झोपायचं, 6 तास झोपायचं। जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन होता मे आणि एप्रिल मध्ये, मी रात्री 8, 9, 10 या टाइम मध्ये बसायचे की सकाळी 6लाच उठायचे अभ्यास करून, 6ला मग झोपले की 11-12ला उठायचं, आणि मग 12 पासून वापस अभ्यास करत बसायचं। मग संध्याकाळी 1 तास टाइम घ्यायचा, खायचं पियायचं, आणि वापस 8ला बसायचं की असं ते घातले 1-2 महिन्यांत सिलेबस सगळा कम्प्लीट केला जे उरला, तिथं सिलेबस कम्प्लीट झाला, एकदा लिंक लागली की बस मग नॉर्मल शेड्यूलला आले, संध्याकाळी 12-1ला झोपून जायचं आणि सकाळी लवकर उठायचं, आणि मग एकदा बसला अभ्यासाला की दिवसभर तेच सुरू। त्याच्यामध्ये काय होतं की माझी विल पॉवर होती, मला ते करायचंच आहे। मला फक्त बायोसाठी विचारायचं आहे, कारण की मला बायो आता खूप हार्ड जातं, म्हणजे थोडंफार फर्स्ट एनजायटीचा आपको जम्मू में एग्जाम में कितने मार्क्स आते पहले बताओ और फिर क्वेश्चन। नाही, म्हणजे आता तरी आता 622 होते लास्ट जम्बोला, 650 अबो असायचे त्याआधी। तर आता सिलेबसचा वाढतं, रिव्हिजन पण खूप म्हणजे कमी होत आहे, करंट चॅप्टर्सवर फोकस करायचं की आधीच रिवाईज करायचं कळतच नाहीये। तर मग तू कसं केलं, म्हणजे तो प्रत्येक जम्बोच्या आधी तू सगळं रिवाईज करायची का? त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी बनवावी लागते। हा, तर तेच काय आहे स्ट्रॅटेजी? आपण जेव्हा रिव्हिजन करत होतो ना, फर्स्ट टाइम एक चॅप्टर तुम्हाला शिकवलं तर तेव्हा तुम्ही कसं करता, बस डेलीचं रिव्हिजन करायचं, मग ते चॅप्टर संपलं, मग त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर सुरू, मग त्याचा डेलीचा डेली रीड, पण मागचं म्हणजे हे गेलं। मागचं रिवाईज करायचं, पण ते मागचं रिवाईज करण्याची कन्सिस्टन्सी त्या चॅप्टरवर डिपेंड करते की ते डे फिक्स होते। नाही, पण करंट चॅप्टरवर डिपेंड करते। आता जसं आमचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये बरेचसे टीटीची वगैरे सुरू आहे, थर्मोडायनामिक्स सुरू आहे, तर त्यासाठी खूप जास्त टाईम लागतो, तर मागच्या चॅप्टर्सला खूप कमी टाईम मिळतो असं म्हणतो मी। तर मग तू कसं मॅनेज केलं? Once a chapter is completed, simultaneously read it through the NCERT.
Simultaneously, if you want to solve, then solve whatever the MCQs you wanted to solve, whatever the books you wanted to solve. And then once you are confident in that thing, close the book and just imagine what are you getting. Whether you do it on the Sundays, whether you get it in your off periods, anything as you wish. But once the chapter is completed, second chapter शुरू हो जाता है. फर्स्ट चैप्टर के टाइम क्या करने का, जब सेकंड टाइम जब रिवाइज करते हो ना, तब हार्ड पार्ट को अंडरलाइन करने का एंड उसके शॉर्ट नोट्स निकालने के. बायो के भी, फिजिक्स के भी, केमिस्ट्री के भी. आपण शॉर्ट नोट्स साठी टाइमच देत नाही. शॉर्ट नोट्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात. मी फायनल मध्ये काय केलं, आपले ते स्कूलमध्ये आपण प्रोजेक्ट सबमिट करायचो ना, ते 3-4 फाईल असे पेपर लावायचो, मग त्याला असं सील हे करायचो. तर तसे 3 फोल्डर आणले. एका फोल्डर मध्ये माझं बायोचे शॉर्ट नोट बसले, एका फोल्डर मध्ये केमिस्ट्रीचे शॉर्ट नोट बसले आणि एका फोल्डर मध्ये फिजिक्सचे शॉर्ट नोट बसले. ते 3 फोल्डर मला वाचायला स्टार्टिंगला टाइम गेला, म्हणजे 2-3-4 तास गेले. सेकंड टाइम वाचलं तर कमी टाइम गेला, थर्ड टाइम वाचलं तर कमी टाइम गेला. मग एक्झामच्या पहिले तर मी फक्त असं केलं की माझं होऊन जायचं. तर मला ते एनसीईआरटी वाचत बसावं लागलं का? नाही. हे 3 पाहिलं आणि त्याची साईज किती असेल, हार्डली इतकी. ते असं दाखवत नाही यांच्याकडे, हे किती म्हणजे हार्डली इतकी. गरज नाही. तर मग ते तितकं तुम्ही शॉर्ट नोट्स कधी बनवायचे, सेकंड थर्ड रिव्हिजनला. सेकंड रिव्हिजनला नाही झालं, ठीक आहे, फाईन, काही प्रॉब्लेम नाही, मी थर्ड रिव्हिजनला बनवून घेईल. एक रुलिंग शीट आणायची इकडून. रुलिंग शीटवर म्हणजे छोटे छोटे बॉक्सेस, हे कसं लिहिलेले न्यूजपेपरमध्ये, तसं छोटे छोटे याच्यामध्ये सगळं तुमचे टॉपिक्स बसून जातात ना. कारण की तुम्ही फर्स्ट टाइम कसं रिव्हिजन केलेले, बुक बंद केले, तुम्हाला किती आठवते ते बघितलेले. मग तुम्हाला माहिती ना की मी तर वीक आहे, आणि वरचं जे इझी आहे त्याच्यामधलं काय हार्ड असेल का, नाही तर त्याच्यामधलं कीवर्ड ज्याच्यानं तुम्हाला ते सगळं लक्षात येईल ते लिहून घ्यायचं. फिजिक्ससाठी फॉर्म्युला करून घ्यायचे, तसे 1-2 थेरी आहे, ते फॉर्म्युलेच्या जवळ त्याची थेरी लिहून घ्यायची. त्याला किती स्पेस जाणार आहे, दिस मच. इकडे एक सेक्शन, इकडे असं करत करत छोटं छोटं होऊन जातं. डायग्राम असलं तर ते पुशात बसून टाकायचं. प्रत्येक वेळेस वाचली, पण रिव्हिजन करण्यासाठी शॉर्ट नोट्स खूप इम्पॉर्टंट होते. लाईक एकदम लास्टला जेव्हा तुझं कम्प्लीट सिलेबस आहे, 110 चॅप्टर आहे, तर ते 110 चॅप्टरची एनसीईआरटी वाचतेस का? जे अवघड आहे त्याची वापस वाचायची. पण जे इझी आहे, जे तुला बाय हँड आहे, ज्याच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आहे, जे 11 पासून सतत रिव्हिजन सुरू आहे, त्याचे कितीतरी रिव्हिजन होऊन गेले तुझे 50-60, म्हणजे 100 तर रिव्हिजन ऑटोमॅटिक होऊन जातात जे 11चे चॅप्टर आहेत. तर मग त्याला अजून जास्त एनसीईआरटी वाचायची गरज आहे का? नहीं. मग कि अगर आपके कामयाब होने का संकल्प काफी मजबूत है, तिचं हा मला तिचं ऑब्झर्वेशन हे सांगते, अगर आपके कामयाब होने का संकल्प काफी मजबूत है तो असफलता आपको कभी डरा नहीं सकती. सही आहे ना? असफलता तर तिच्यासाठी म्हणजे सर्टिफिकेट होतं की ती त्यानंतर त्या तिकडे नीटकडे जात होती आणि लॉकडाऊन लागला, तर आपण म्हणत होतो वाह मम्मी हो गया अभी काम, अभी तो लॉकडाऊन लगा है, अभी क्लास कहाँ है, अभी रिझल्ट कैसा आएगा, असं तिच्याकडे उत्तर होतं. पण तिने त्याला उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून तिचा रिझल्ट आलेला आहे. एकदम जोरदार टाळ्या. तो अभी ये सक्सेसफुल लड़की की मम्मा कैसे होगी, मम्मा ने क्या क्या किया, उसकी पढ़ाई के लिए फोकस किया, ध्यान दिया, कुछ अच्छा खिलाया या कुछ ऐसा कुछ क्या किया कि रिजल्ट आया है. तो इसके बारे में मामा को ही पूछेंगे और मामा पूरा बताएंगी, क्योंकि अभी ये मामा खाली उसकी नहीं है तो आपकी भी मामा है, नांदेड़ की मेयर है, वो महापुर है, तो आपकी सक्सेस के लिए ये भी राज खोल देगी. तो मैं अपने जयश्री को फिर रिक्वेस्ट करता हूँ कि तहे दिल से पूरा बता दियो कि हमको लगेगा कि ये रिजल्ट हम भी ला सकते हैं. एक बार जोरदार तालियां जयश्री. यस, बहुत बढ़िया. सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाच्या आमच्या लाडक्या संचालिका सर, आमचे गिरीश सर, जंग भाऊ, उपस्थित सर्व विद्यार्थिनी आणि आमची ईश्वरी. खरं तर म्हणजे मी पण तिची आई म्हणून हे करते की तिचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आम्ही 11वी पूर्ण तिनं मॅथ्स घेतलेलं होतं. 11वीच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पण आई वडील एवढे हट्टी की नाही तू डॉक्टर व्हायचं का, तर माझे वडील डॉक्टर आहेत, माझा भाऊ डॉक्टर आहे आणि पावडे कुटुंबामध्ये डॉक्टर कोणी नाही, म्हणून आम्ही तिच्या मागे.
की खुशी तू डॉक्टर व्हायचं. आम्ही खुशी म्हणतो तिला. डिसेंबरच्या 11वी पूर्ण संपल्यानंतर एंडिंगमध्ये डिसेंबरमध्ये ती तयार झाली की मम्मी ठीक आहे, तुम्ही एवढे सगळे मागे लागायले, मी बायो घेते. बायोची पुस्तकं डिसेंबरच्या एंडिंगला आली. तोपर्यंत आम्ही बायोचं पुस्तकही आणलं नव्हतं. मग मॅथचं तिचं चांगलं होतं आणि तिचे याच्यामध्ये 10th मध्ये पण म्हणजे लहानपणापासूनच ती फर्स्टला जेव्हा गेली तेव्हापासून फर्स्ट पासून 10th पर्यंत ती फर्स्टच राहिली सर. म्हणजे ऑक्सफर्ड इंटरनॅशनलला झालं तिचं. 10th ला सुद्धा ती पहिली होऊनच त्या शाळेतून बाहेर आली ऑक्सफर्ड इंटरनॅशनलला. आणि मला वाटलं तर 11वी 12वीला कॉलेज नाही काही नाही, हे आता वेगळा एक्सपिरियन्स. आता बायो घ्यायचं. मग महेश पाटील सरांना घरी बोलवलं. तर आता बायो घ्यायची इच्छा आहे आमची. ते म्हणले ठीक आहे ताई घेऊन टाका. मग ती करेल का, ती पाहिजे ना म्हणले. आम्ही सोडून दिलं, जाऊ दे. ते म्हणले ना हे आमचं ऍडमिशन झालं. मग पहिल्या याच्यात तिला म्हणजे बायोचं काही एवढं हे नव्हतं, कळायचं नाही कसं अभ्यास हे ते सगळं गोष्टी. पण तिने तिचाच अभ्यास करतो. मी तिच्या रूम मध्ये, तिची घरी आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहे आणि तिच्या रूम मध्ये मी सकाळी 8ला एकदा, रात्री 10ला एकदा, 2च वेळा जायची. म्हणजे जसं सकाळी 8ला खुशी उठ, ती उठायची नाही, 9ला उठायची आणि 10 वाजता तिला विचारायची आठवणीने की खुशी तुला कॉफी द्यायची का चहा द्यायचा किंवा दूध द्यायचं. हे दोनच तिच्या पूर्ण 2 वर्षाच्या वेळेमध्ये मी तिच्या रूम मध्ये कधीही जायची नाही, फक्त 2च वेळा जायची. मग आमचे पूर्ण घरचे जे कार्यक्रम आहेत, आमच्या इथे सगळे पाहुण्यांचे घर आहे, प्रत्येकाचे कार्यक्रम ती पूर्ण दिवसभर फंक्शन, कुठलं वाढदिवस, सेलिब्रेशन सगळं हिच्या मागे असायचं. सगळ्यांची लाडकी खुशी, तिच्याशिवाय कार्यक्रम नाही. असं वाटायचं की आता हे. पण तिनं जेव्हा बायोला हात लावला त्या मार्च मध्ये ती स्पष्ट सांगितलं मम्मी मी 600+ तुला मार्क्स देते, तू टेन्शन घेऊ नको. आणि त्यामुळे मी म्हणलं की निश्चित तिनं शब्द दिला ना मग ती करते. मी पण कधी तिला विचारलंय तुला अभ्यास कसा करती, काय करती, किती मार्क्स आले. आणि विशेष म्हणजे आमच्या मॅडमनी काय केलं सर, जे मार्क्स माहिती होतात आपल्याला सगळ्याला याचे एक्झामचे, तिथून माझा नंबर तिने उडून टाकला. ती घरी आली भार्गव सरकडे पण आणि इथं महेश पाटलाला सांगून. ते महेश पाटील मित्र आहेत ना यांचे, म्हणजे हिच्या वडिलांचे, तर ते माझा नंबर काढून टाकला. आणि वडिलांना आणि हिलाच माहिती असायचं की मार्क्स एक्झामचे आले किती. मी खुशी मार्क्स किती आले ते लॉक करून ठेवून दिले नंबर. ती मोबाईल हात लावायचं नाही, तू पाहायचं नाही. ती मला मार्क्स कळून द्यायची नाही की काय किती मार्क्स पडले ते. का तर मम्मी कंटिन्यू मग ते कमी आले तर ती पुन्हा अजून मागे लागेल म्हणून हिने तसं ते केलं. आणि ती मला शेवटपर्यंत तिने तसंच ठेवून दिलं. किती आले, एक्झाम देऊन आली पेपर, तिला घ्यायला गेले, किती आले मला माहित नाही. आणि विशेष म्हणजे एक्झामला गेल्यानंतर पण ती फुल कॉन्फिडन्स व्हायची. जेव्हा ती बसली अभ्यासाला तेव्हा अभ्यास एक अभ्यास, दुसरं तिला कोणी बोले आणि कितीही बाजूला असा गर्दा आरडाओरडा सुरू असता तरी तिची नजर त्या पुस्तकात असायची. हे आज नाही, तिचं ते पहिलेपासूनच होतं की. आणि सोबत लहान लहान छोट्या छोट्या आमच्या म्हणजे माझ्या जावेच्या मुलीच्या छोट्या छोट्या चुलत बहिणी, ते तरी सगळ्या बसल्या ना तर मॅडम त्यांना सोबत घेऊन आपण अभ्यासाला बसायची की मी एकटीच आहे, इतक्या गर्द्यामध्ये माझा अभ्यास होत नाही असं तिनं कधी केलं नाही. ही तिची विशेष गोष्ट आहे. आणि आता तुम्ही तर तुम्हाला कंपनी आहे, एकमेकीला मैत्रिणी आहेत, सगळं शेअर सगळं करू शकता. पण समजून घेऊन त्याचे तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या की ते काय आहे त्याचा मुळात जाऊन, म्हणजे एकटीमध्ये बसूनही ती जसं म्हणाली की हे मी आठवत होते. म्हणजे तुम्ही जे फोकस केलं त्या फोकसवर तुम्ही कायम त्याच्यावरच राहायला पाहिजे. कारण तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इतक्या लांब ठेवलं. आता मला हिला पाठवायचं तर मला खूप वाईट वाटलं की मी तिला सोडून राहू कशी. काय दिवसातून एकदा ते माणूस पाहिलं घरी असले ते वेगळा फरक पडतो. आणि ते घरी तितक्या लांबून म्हणजे तुमच्याकडे इतके दूर ठेवण्यापासून तुमच्याला म्हणजे जे प्रेम रोजचं आहे ते सगळं बाजूला ठेवून मनावर दगड ठेवूनच ठेवलं ना त्यांनी तुम्हाला. तर त्याचं काहीतरी फळ मिळालं पाहिजे, त्यातून काहीतरी आउटपुट झालं पाहिजे. तुम्ही नांदेडला आहात, हॉस्टेलवर आहात, सगळे ट्युशन क्लासेस करतात, पण प्रत्येक मिनिट तुम्ही तुमचा वेळ अभ्यासात घालवला पाहिजे, जेणेकरून तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग भलेही तुम्ही एखाद्या वेळेला अपयश आलं तरीही निराश न होता
जे मिळेल त्यात सुख म्हणलं पाहिजे. कारण ही आजकाल जे केसेस वाढत आहेत की मला इतके मी मार्क्स ठेवले होते, मला जम्बोला एवढे पडायचे, ह्याच्यात इतके एक्झाम होते, मग आता कमी पडले, काही काही मुलं तर एक एक दिवस घर सोडून जायचे. हे प्रकार आपल्या आई वडिलांना अजून दुःख देण्याचे आहे. ही खुशीनं काय केलं तर सरळ ती म्हणाली की मी बीएससी करते मम्मी, मला मार्क्स नाही पडेल 600 प्लस, मी बीएससी करते, तू टेन्शन घेऊ नको. केव्हीपीवायचं त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. माझ्या माघारी तिनं बँगलोरला ऍडमिशन घेऊन ठेवलं होतं. रजिस्ट्रेशन करून ठेवावं लागते, आपण 12वीच्या एक्झामच्या आधी देतो ना केव्हीपीवायची एक्झाम, तिचं सिलेक्शन झालं, तिनं रजिस्ट्रेशन करून ठेवलं. आणि मेडिकलला नाही लागलं तर काही प्रॉब्लेम नाही, मी केव्हीपीवायला जाते, मी बीएससी करते, हे तिचं आधीच ठरलेलं होतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीत फक्त म्हणजे आपण घरच्यांनाही त्रास द्यायचा नाही, स्वतःलाही त्रास न करून घेता जगात जी कॉम्पिटिशन आहे, तुमचे जे मित्र मैत्रिणी, सगळ्यात महत्वाचं आपल्याला पुढे काय करायचं त्या ध्येयावर, त्या रस्त्यावर तुम्ही सतत चालत राहण्यासाठी ते ध्येय समोर ठेवून प्रयत्न केले पाहिजे. यातून एवढंच मला असं वाटतं. आणि बाकी तुमच्यात 11वीच्या आहेत की 12वीच्या आहेत? दोन्ही आहेत, 11वी 12वी. 12वीच्या मुलींना तर वेळ चालला म्हणून वाईट वाटायला असेल बिचाऱ्यांना, पण पुन्हा एखाद्या वेळेला कधी तुमची इच्छा झाली, आमच्या खुशीला वेळ भेटला, तुम्हाला छान वाटलं तर कॉलेजचा अनुभव शेअर करायला आपण एखादा तास नक्की बोलू. पण या निमित्ताने एवढंच सांगते की खूप चांगला अभ्यास करा. तुमच्या कॉलेज, तुमच्या हॉस्टेलचं, तुमच्या कॉलेजचं, आमचे गिरे पाटील सर तुम्हाला आहेत एवढं प्रोत्साहन द्यायला. मला कधी टेन्शन वाटलं सरला फोन लावला असते मी, सर मला असं असं स्पीच द्यायचं, मी कसं करू, म्हणजे कोणत्याही गोष्टीत तसं जर वाटलं तर प्रोत्साहन द्यायला कायमचं प्रोत्साहन देणारा एक एवढं मोठं व्यक्तिमत्व तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याचा फायदा घ्या. बाकी सगळे तुमचे सर, सगळ्या मॅडम काळजी घेणारे आहेत. IIB सारखे पण सगळे टीचर्सची टीम भार्गव सारखी आहे. सगळीकडे टीचर सगळं चांगलं शिकवतात. सगळ्यांचा उद्देश एकच असतो, पण त्यातून आपण किती घेतो हे आपल्यावर डिपेंड करते. आता राऊत मॅडम खुशीला कंटिन्यू फोनवर बोलायच्या, घरी यायच्या, आप उसकी चिंता छोड़ दो मॅडम म्हणायच्या मला. मी त्यांच्याकडे पाहून मी कधी फोन लावून त्यांना, आता एखाद्या वेळेला फक्त मला माहित नव्हतं, तेच म्हणलं की मला खुशी तुझ्या मम्मीला, ईश्वर तेरी मम्मी से बात करनी है. तर मग मी पुन्हा जेव्हा फोन लावला, मार्क्स किती आले, काय झालं ते, आप उसकी चिंता छोड़ दो, वो कंप्लीट वो उसका कर लेगी, आप छोड़ दो. आणि कसं त्या टीचर्सला माहित असते की ते समोरचे मुलं कसे, तुम्ही तुमचा रिस्पॉन्स कसा आहे, तुम्ही अभ्यास कसा करता, तुमचे पेपर सोडवण्याची टेक्निक कशी आहे, हे त्यांचं ऑब्झर्वेशन असते. तुम्ही झालेल्या पेपरवर फक्त चुका काय झाल्या ह्याचाच अभ्यास करत तुमचा अभ्यास होऊन जातो. मी सरांजवळ झेरॉक्स काढायला हिचे सगळे नोट्स देते, एकदा पहा. कारण आमच्या बऱ्याच जणांनी हिचे नोट्स घेऊन गेले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेऊन गेले. कारण शेवटच्या टाइम पिरियडमध्ये कसं होते, माणसाला टेन्शन येते, काय होते, हे सगळ्या गोष्टी. पण ते कुठंतरी बाकीच्यांचं सगळी आपली ही होती ना, ईशा चॅनल होते ना आपण, की फक्त अभ्यास कसा असतो काय हे पाहण्यासाठी मी ईशाचे नोट्स सगळे झेरॉक्स करून घेतले होते. ईशा कदा इथेच आहे, आता ती गेमला लागलेली आहे. आणि हे तसं तुम्हाला पाहिजे असेल तर तसं मी तुम्हाला ते पाठवते, तुम्ही एखाद्या वेळेला पहा. फक्त हे अभ्यास आहे, शेवटी जातं ज्याच्यावर डिपेंड असते. तुम्ही तुमचा अभ्यास कसा, ह्याची वेगळी पद्धत, तुमची वेगळी पद्धत, फक्त त्यातून चांगलं काय घ्यायचं हे तुम्ही पाहावं, चांगला अभ्यास करावा. आणि पुन्हा आपण निश्चित भेटू. आणि हे अजून एक सांगायचं होतं की सर आमचा 15 मिनिट वेळ गेला होता, एक्झाम पेपर सुरू झाला. हिची मैत्रीण साक्षी बोकारी, अतिशय ब्रिलियंट मुलगी, सोबतच अभ्यास करणाऱ्या मुली, पहिलीपासून ऑक्सफर्डला सोबत होत्या. एक्झाम पेपरला हॉलमध्ये गेल्याबरोबर पेपर हातात आला की आमच्या साक्षीला चक्कर आली. आमची साक्षी त्याच्यात बेशुद्ध पडली. म्हणजे टेन्शन घेण्याची पद्धत काय, एवढी हुशार मुलगी आणि ऐन वेळेला काय झालं. आणि त्यात खुशीचं असं झालं की पेपर म्हणजे हातात आल्याबरोबर एक्झामिनरनं पेपर घेऊन हिचा पेपर 15 मिनिटं इन्स्ट्रक्शन घ्यायला थांबला. हे अतिशय चुकीचं असतं. कारण त्या पेपरवाल्यांना आम्ही कंप्लेंट केली, सगळ्याच लोकांना सांगितलं की हे चुकीचं आहे. कारण तुमच्याकडं मोजून एक्झॅक्ट घड्याळ नसतं एक्झामिनेशन हॉलमध्ये. आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर तिथे नियमानं तुम्हाला एक्झामच्या आधी 10 मिनिटं तुमचं सगळं फॉर्म फिलअप करणं सगळं व्हायला पाहिजे. फक्त क्वेश्चन पेपर मागे ठेवायला पाहिजे. हे नीट बोर्डचे असे इन्स्ट्रक्शन आहेत. पण ह्या चुकीच्या लोकांमुळं जे काय आहे ते 15 मिनिट खुशीचा पेपर गेला. तिथे फिजिक्सचे तिचे 99.9% काहीतरी आहे तिचं फिजिक्सचं. बाकी तिचे ऑल ओव्हर चांगले मार्क्स. तिच्या एका वर्षाच्या 1.5 वर्षाच्या मेहनतीच्या मानानं 641 मार्क्स म्हणजे खूप चांगले. पण त्याच्यात 15 मिनिट तिचे गेले नसते तर ती 650 पर्यंत
आरामात 10-15 मार्क्स तिचे वाढले असते 660 पर्यंत. तिचं पहिलंच होतं टार्गेट, मी 660 पर्यंत जाते, 660 ते 80. पण शेवटी माणसाला काहीतरी कुठे समाधानही म्हणावं लागतं. पण तिनं कधी मला इतके कमी वगैरे असं कधीच काही केलं नाही. जितके पडे ते खुश समाधानी, मैं भी खुश तू भी खुश मम्मी जो होगा देखा जाएगा, नाम ही खुशी होतं. हा? नाम ही खुशी हा, होतं. असं होतं. आणि ती चुकूनही तसे म्हणजे टेन्शन घेत नाही आणि देत नाही. हे तिचा स्वभाव खूप चांगला आहे. तुम्ही सुद्धा तिच्याकडून तसंच शिकावं आणि आनंदी राहावं या निमित्तानं एवढंच सांगते. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आपण खुशीला कॉलेजचा अनुभव घ्यायला पुन्हा बोलू सर. यांनी हे कुठे असतील नसतील माहित नाही, पण नक्की भेटू. तिचा नंबर घ्यायचा तर घ्या. थँक्यू.